एकदम प्रामाणिक प्रश्न विचारतो आणि स्वतःला अगदी प्रामाणिक उत्तर द्या. तुमचा पगार 40,000 असू द्या, 70,000 असू दे किंवा 1,00,000 असू दे, पण महिन्याच्या 28 तारखेला जेव्हा मोबाईलवर मेसेज येतो युअर अकाउंट बॅलन्स इज 523, तेव्हा छातीत कसं धस्स होतं ना. होम लोनचं EMI, मुलांच्या शिक्षणाची फी, किराणा, क्रेडिट कार्डचं बिल, यात अख्खा पगार असा काही गायब होतो की रात्रभर फक्त एकच प्रश्न डोक्यात फिरतो, शेवटी हे पैसे गेले कुठे? पगार झाल्यावर पहिले 5 दिवस तुम्ही राजासारखं जगणार, शेवटच्या 10 दिवस खर्चाला कात्री लावायची, ही तुमची परिस्थिती आहे का? मित्रांनो थांबा, एक मोठा श्वास घ्या, कारण यात तुमची काहीही चूक नाही. तुम्ही एकटे नाही आहात. आपल्या 90% मराठी घरांची हीच ऑलमोस्ट अवस्था आहे. आपण खूप कष्ट करतो, पैशांच्या बाबतीत रोज रोज त्याच चुका होतात आणि सगळ्यात मोठा धक्का काय माहित आहे का? या चुका आपल्याला कोणीही लक्षात आणून देत नाही. आपल्याला शाळेत पाढेपाठ करायला शिकवले, पण पैशाचं गणित कुणी शिकवलं का? नाही. घरात आई वडिलांनी फक्त पैसे वाचव एवढंच सांगितलं, गुंतवणूक कर असं कधीही सांगितलेलं नाही. आणि ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं त्या प्रोफेसरला देखील या गोष्टी माहीत नव्हत्या, आणि बँक मॅनेजरला आणि LIC पॉलिसीच्या एजंटला बऱ्यापैकी माहीत असतं, पण ते खरं तुम्हाला कधी सांगत नाहीत. कारण का? तुमच्या अज्ञानात त्यांचं भलं आहे. म्हणून आज मी तुम्हाला अशा भयंकर मराठी माणसाच्या चुका सांगणार आहे, ज्या आपल्या मध्यमवर्गीय मराठी माणूस दररोजच्या दररोज करत आहे. पण अट एकच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्वतःच्या चुका कागदावर लिहा. यातली सर्वात शेवटची म्हणजे 11वी चूक इतकी भयंकर आहे की ती ऐकल्यावर तुम्ही नक्की म्हणाल, अरे यार, हे मला 10 वर्षापूर्वी कुणी का सांगितलं नाही? माझे लाखो रुपये वाचले असते. चला मग डोळे उघडणाऱ्या या प्रवासाला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी आपलं सर्वांचं परत एकदा आपल्या हक्काच्या YouTube चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. आपण मार्केट असेल, पर्सनल फायनान्स असेल, लाईव्ह मार्केट अपडेट असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या YouTube चॅनलवर बघत असतो. मित्रांनो, आजचा विषय थोडा गंभीर आहे, पण तुमच्या कष्टांच्या पैशासाठी खूप महत्त्वाचा आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पैसा कमवणं ही एक कला आहे, पैसा टिकवणं ही दुसरी कला आहे, आणि पैसा वाढवणं ही सगळ्यात अवघड कला आहे. आता खरा गेम कुठे आहे माहिती आहे का? आपला सर्वसामान्य मराठी माणूस पहिल्या कलेत एकदम परफेक्ट आहे. आपण जीवाचं रान करून डिग्री घेतो, रात्र दिवस एक करून नोकरी मिळवतो आणि घाम गाळून आपला बिझनेस चालवतो. पण दुसरी आणि तिसरी कला, तिथंच आपली गाडी हमखास खड्ड्यात जाते. आपण रात्रंदिवस राबतो, पण बँक बॅलन्स मात्र वाढत नाही. तुम्ही बघितलं असेल, करोडो रुपये कमवणारे सेलिब्रिटी, क्रिकेटर्स किंवा अचानक मोठी लॉटरी लागलेली लोक 5-10 वर्षांनी पुन्हा भिकेला लागतात, कारण त्यांना पैसे कमवता आले पण टिकवता आले नाहीत आणि वाढवता देखील आले नाहीत. म्हणूनच सांगतोय, आजचा व्हिडिओ नुसता टाइमपास म्हणून बघू नका. एक पेन आणि डायरी सोबत घ्या, कारण आज मी ज्या चुका सांगणार आहे त्या तुमच्या आयुष्याला लागलेली गळती थांबवण्याचं काम करतील. ही गळती आजच थांबली नाही तर आयुष्यभर EMI आणि बिल भरण्यातच म्हातारपण जाणार आहे. पण जर तुम्ही या चुका सुधारल्या तर तुमच्या पुढच्या पिढीचं आयुष्य नक्की बदलेल. चला मग मित्रांनो, सुरुवात करूया. पहिली चूक, पैसा फक्त वाचवणं, त्याला कामावर न लावणं. भारतातली, विशेषतः मध्यमवर्गीय घरातील ही सर्वात मोठी चूक आहे. आपल्या रक्तातच आहे काट कसं करणं. लहानपणापासून आई वडिलांनी एकच शिकवण दिली, पैसा वाचव, भविष्यासाठी पैसा साठव. आपण एक एक रुपया साठवतो, निहून कुठे ठेवतो? बँकेच्या सेव्हिंग अकाउंटला, पोस्ट ऑफिसमध्ये किंवा एखाद्या फिक्स्ड FD मध्ये. आणि रात्री शांत झोपतो, विचार करतो की चला कष्टाचे पैसे आता एकदम सेफ आहेत. पण मित्रांनो, एक कटू सत्य सांगू, तुमचे ते सेफ असलेले पैसे तिथं बिलकुल सुरक्षित नाहीत. ते बँकेत पडून हळूहळू मरत आहेत. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या आजोबांच्या काळात काय परिस्थिती हो? 5-10 हजारामध्ये 10 एकर शेत येत होती. 60-70 हजार, 1 लाख रुपये असले ना आजोबांच्या काळामध्ये, मुंबई पुण्यामध्ये 2 BHK फ्लॅट मिळत होता. तेव्हाच्या 1 लाखाची किंमत म्हणजे तेव्हाच्या 1 गुंठ्याची किंमत आज किती झाली माहिती आहे का? 20 ते 25 कोटी रुपये झाली. हा एवढा भयानक फरक पडतोय. याच्या पाठीमागं एक अदृश्य राक्षस आहे, ज्याचं नाव आहे महागाई. दरवर्षी ही महागाई 6-7% गुपचूप तुमचा पैसा खाते. जो किराणा माल 100 रुपयाला मिळत होता, तोच पुढच्या वर्षी 107 रुपये लागतात. आता मला सांगा, बँक तुम्हाला सेव्हिंग अकाउंटवर किती व्याज देते? 3 ते 4%. FD वर किती? जास्तीत जास्त 6-7%. म्हणजे काय होतं? तुमची बँक तुम्हाला जेवढे पैसे वाढवून देते तेवढीच महागाई बाजारात वाढलेली असते. तुमचे पैसे प्रत्यक्षात वाढत नाहीत, फक्त कागदावर त्याचा आकडा फुगतो. मित्रांनो, जगातलं सगळ्यात भारी पुस्तक कुठलं आहे माहिती आहे का? सायकोलॉजी ऑफ मनी. एका वाक्यात काय लिहिलंय त्या पुस्तकात माहिती आहे का? पैसा नुसता साठवून ठेवणं म्हणजे ट्रेडमिलवर धावण्यासारखं आहे. घाम गळतोय, दमछाक होते, पण एकही इंच तुम्ही पुढे जात नाही. माझे एक रिलेटिव्ह आहेत, त्यांनी 2006 मध्ये जवळपास 5 लाख रुपयांची FD केली होती. 20 वर्षानंतर 5 लाखाचे जवळपास 20-25 लाख रुपये झाले. ते त्यावरती खूप खुश आहेत. जर त्यांनी 5 लाख रुपये स्टॉक मार्केटमध्ये, इंडेक्स फंडामध्ये टाकले असते तर जवळपास 65 लाख रुपये झाले असते. मित्रांनो, 20-25 लाख कुठं आणि 65 लाख कुठं, हा डिफरन्स पहिल्यांदा समजून घ्या. आणि हा कशामुळे? फक्त एका चुकीमुळे. कारण हे सत्य कितीही कटू असलं तरी लिहून ठेवा, FD हा सुरक्षितपणे गरीब होण्याचा जगातला सर्वात गॅरंटेड मार्ग आहे.
आणि जर तुम्हाला गॅरंटेड गरीब व्हायचं नसेल तर आजच कॉल करा, आजच इंडेक्स फंडामध्ये SIP सुरू करा. दुसरी चूक काय माहिती आहे का? श्रीमंत दिसण्याचा खोटा खेळ. मित्रांनो, या चुकीनं अक्षरशः समाज नसामध्ये नासवलेला आहे. एक प्रसंग डोळ्यासमोर आणा ना. तुम्ही सकाळी उठता, तुम्ही आपल्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभे असता, अचानक शेजारचे कोणीतरी असतात, एकदम नवीन करकरीत होंडाई क्रेटा गाडी गेटमधून बाहेर काढतात, लाईट चमकवत निघून जातात, एकदम कॉलर टाईट करून. त्या क्षणी तुमच्या मनात काय येतं? अरे किती दिवस झालं आपण ऍक्टिव्हावर फिरणार, किती दिवस जुनी स्प्लेंडर वापरणार, अरे आपण पण एकदा गाडी घेऊन टाकू. पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही सहज शोरूमला भेट देता. गाडी घ्यायचं किंवा न घ्यायचं राहू दे, फक्त गाडी बघून येऊ म्हणून जाता. तिकडे गेला का मॅनेजर गोड बोलून तुम्हाला EMI ची कॅल्क्युलेशन करून दाखवतो. अरे फक्त 10,000 तर EMI येतोय आणि 5-7 वर्षाचं तर लोन आहे, आरामात फिटेल. तुम्ही एका झटक्यात विचार बदलता, गरज नसताना 4 व्हीलर घेता आणि गाडी घेऊन येता, पेढे वाटता. पण थांबा, शेजाऱ्यांना कधी विचारलं का तुम्ही गाडी कॅशवर घेतली की लोनवर घेतलं? 99% वेळा उत्तर एकच असतं, सगळा खेळ EMI चा असतो. मित्रांनो, द मिलेनियर नेक्स्ट डोअर नावाचं एक पुस्तक आहे. त्यामध्ये तब्बल 20 वर्ष रिसर्च करण्यात आलं. अमेरिकेतल्या हजारो करोडपती मुलाखती घेण्यात आल्या आणि जो निष्कर्ष समोर आला ना, तो तुमच्या पायाखालची जमीन सरकावेल. खरे करोडपती कोण असतात? हे लोक खूप साधी गाडी वापरतात, ब्रँडेड कापड्यांच्या मागे पळत नाहीत, शॉप तर बिलकुल करत नाहीत. श्रीमंत दिसणारी जी लोक असतात ना, त्यांच्याकडे क्रेटा, BMW किंवा थार सारखी गाडी असेल, पण हे सगळं EMI वर. हातात लाखोंचा आयफोन आहे, मनगटावर स्मार्ट वॉच आहे, पण ते पण क्रेडिट कार्डवर घेतलेलं. लोक बाहेरून तुम्हाला खूप श्रीमंत दिसतील, पण आतून त्यांचा पूर्ण खिसा रिकामा झालेला असतो. मित्रांनो, सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकात काय लिहिले माहिती आहे का? खरी संपत्ती ती असते जी तुम्ही खर्च केलेली नसते, ती कुठेतरी तुम्ही गुपचूप लपवून ठेवलेली असते. आणि अजून एक कटू सत्य सांगतो तुम्हाला, तुमच्या गाडीवर तुमच्या इतकं दुसरं इम्प्रेस कुणीही झालेलं नसतं. शेजारी फक्त 5 सेकंद गाडीकडे बघतात आणि विसरून जातात, पण तुम्ही पुढचे 5 वर्ष त्या गाडीचा EMI भरत स्वतःला झिजवत असता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, एक गोष्ट डोक्यात फिट करा, तुमच्या दारातील महागडी कार, अंगावरचे ब्रँडेड कापडे आणि खिशातील आयफोन हे श्रीमंतीचं प्रतीक बिलकुल नाहीये, ते तुमच्या डोक्यावर असलेल्या कर्जांचं प्रतीक आहे. तिसरी सर्वात इम्पॉर्टंट चूक, इमर्जन्सी फंड. हा पैशाचा नाही तर हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. मित्रांनो, ही चूक इतक्या लोकांनी केली ना, अक्षरशः कित्येक लोक रस्त्यावर आले. 2020चा कोविड आठवतोय का? बघा, अख्ख्या देशामध्ये लॉकडाऊन लागलं, लाखो लोकांच्या नोकऱ्या रातोरात गेल्या, कंपन्या बंद पडल्या, पगार थांबले. या भयंकर काळात मी स्वतः 2 प्रकारची लोक बघितली. ज्यांच्याकडे इमर्जन्सी फंड होता ते पुढले 7-8 महिने शांतपणे राहिले, नवीन स्किल शिकलं, स्वतःला अपग्रेड केले, त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. आणि दुसरे 90% आपले मराठी बांधव काय करत होते? खिशात शिल्लक नव्हतं, मग काय, घर चालवायचंय, क्रेडिट कार्ड वापरली, बँकांचे पर्सनल लोन घेतले, 25, 30, 35% इंटरेस्ट भरला, मित्रांसमोर हात पसरले, घरातील अक्षरशः शेवटी सोनं देखील विकलं. मित्रांनो, आज 2026चा जर विचार केला तर हे लोक अजून त्या दलदलीतून बाहेर आले नाही. टोटल मनी मेकर नावाचं एक पुस्तक आहे, खूप चांगलं पुस्तक आहे मित्रांनो. त्यामध्ये काय म्हटलं माहिती आहे? तुम्ही कुठलीही गुंतवणूक करण्याआधी आणि कुठलीही चेन करण्याआधी तुमचा इमर्जन्सी फंड उभा करा. मग काय नियम आहे इमर्जन्सी फंड उभा करण्याचा? खूप साधा नियम आहे मित्रांनो. तुमच्या खर्चाच्या 6 पट इमर्जन्सी फंड असला पाहिजे. तुमचा महिन्याचा खर्च 30,000 असेल तर 1,80,000 तुमचा इमर्जन्सी फंड असेल. महिन्याचा खर्च 50,000 असेल तर 3 लाख आणि महिन्याचा खर्च 1 लाख असेल तर 6 लाख. ही रक्कम बँकेमध्ये FDच्या स्वरूपामध्ये किंवा लिक्विड फंडामध्ये ठेवू शकता. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा इमर्जन्सी फंड आहे, गुंतवणूक नाही. ही एक फायनान्शियल इयर बॅग आहे. कार चालवताना आपण इयर बॅग रोज वापरतो का? नाही ना. पण जर चुकून अपघात झाला तर, जर गाडीत एअर बॅग नसेल तर काय होतं? थेट वरचं तिकीट निघतं. आणि हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा फंड खऱ्या इमर्जन्सीसाठीच वापरा. बाजारात नवीन आयफोन आलाय, ही इमर्जन्सी नाहीये. दिवाळीला शॉपिंग करायचं आहे, ही बिलकुल इमर्जन्सी नाहीये. गावाकडे मित्राचं लग्न आहे, त्याला मदत करायची, ही बिलकुल इमर्जन्सी नाहीये. हा फंड फक्त 3 गोष्टींसाठीच असला पाहिजे: नोकरी जाणं, घरामध्ये मोठा अपघात होणं, मोठा आजारपण येणं, अशा काही इमर्जन्सी असेल तरच या पैशाला हात लावायचा, अन्यथा पैशाला हात बिलकुल लावू नका. चौथी इम्पॉर्टंट चूक काय माहिती का? असेट आणि लायबिलिटी यातला फरक न समजणं. ही चौथी चूक जर तुम्हाला समजली तर खात्रीनं सांगतो, तुम्ही तुमचं आणि तुमच्या पुढच्या पिढीचं पूर्ण आयुष्य बदलून टाकाल. रॉबर्ट कियोसाकी रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकात एक असा नियम आहे जो जगातल्या प्रत्येक मराठी माणसाला ओरडून सांगायला हवा खरं तर, पण दुर्दैवाने आपल्या शाळा कॉलेजमध्ये कुणीही या गोष्टीवरती बोलत नाही. एक सर्वसामान्य मराठी माणसाचा काय गैरसमज असतो माहिती आहे का? आपण दुकानातून जे काही महागडे विकत आणतो, आपल्याला वाटतं हे सगळं असेट आहे. नाहीये मित्रांनो,
फायनान्सच्या भाषेमध्ये अर्थ एकदम सिंपल आहे, ॲसेट आणि लायबिलिटी. ॲसेट कशाला म्हणायचं? अशी कोणतीही गोष्ट जी तुमच्या खिशात दर महिन्याला पैसे टाकते. भाड्यानं दिलेलं दुकान, स्टॉकमध्ये केलेली गुंतवणूक म्हणजेच येणारा डिव्हिडंड, म्युच्युअल फंड किंवा स्वतःचा बिझनेस. आणि लायबिलिटी कशाला म्हणतात माहिती आहे का? अशी कोणतीही गोष्ट जी तुमच्या खिशातून दर महिन्याला पैसे काढून घेते. मग कारचा EMI असेल, मोबाईलचा EMI असेल, क्रेडिट कार्डचं बिल असेल किंवा घरातून बाहेर जाणारे पैसे असतील. आता एका मोठ्या धक्क्यासाठी तयार राहा. हे ऐकून तुम्हाला नक्की माझा राग येणार आहे, पण हे सत्य आहे. तुमचं स्वतःचं राहायचं घर हे देखील तुमचं असेट नाहीये, तर ती तुमची लायबिलिटी आहे. आता तुम्ही म्हणाल असं कसं काय सर? हो, घराची किंमत दिवसेंदिवस वाढते असं तुम्हाला वाटू शकतं. नक्की वाढते मित्रांनो, पण तुम्ही ते घर विकणार आहात का? नाही. तुम्ही मरेपर्यंत तिथंच राहणार आहात. जोपर्यंत तुम्ही तिथं राहणार आहे तोपर्यंत ते घर तुमच्या खिशातून पैसे काढतं. महिन्याचा EMI, सोसायटीचा मेंटेनन्स, रंगरंगोटी, प्रॉपर्टी टॅक्स, रिपेअरिंग, ह्या सगळ्या गोष्टीसाठी पैसे जातात. रॉबर्ट कियोसाकी अगदी स्पष्ट सांगतात, श्रीमंत लोक असेट विकत घेतात आणि आपण गरीब आणि मध्यमवर्गीय म्हणतो लायबिलिटी विकत घेतो. जन्मभर त्याला आपण संपत्ती समजतो. मित्रांनो, मी डोळ्यानं बघितलंय. आमच्या इथं सोलापूर रत्नागिरी नॅशनल हायवे गेला. 2 भाऊ होते, दोघांना 1-1 कोटी रुपये आले. काय केलं दोघांनी? एकानं शॉप करण्यासाठी 20 लाखाची चकचकीत 4 व्हीलर घेतली 5 वर्षात, ते पण EMI वर घेतली. दुसरं मुलाला बुलेट घेऊन दिली. तिसरं काय केलं माहिती का? जवळपास 50 लाखाचा टोले जंगल शेतामध्ये बंगला बांधला. आणि काय झालं? जवळपास 1 कोटी मधले 70 लाख 2 वर्षात संपवून टाकले. राहिले 30 लाख. ते पण आता मुलाच्या मुलीच्या लग्नाला संपून जातील. पण त्यांचा जो दुसरा भाव आहे ना, त्यांनी काहीही केलं नाही. 1 कोटी पैकी 50 लाखाचं शेत घेतलं, डायरेक्ट 30 लाख लमसम म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि राहिलेला फंड त्यांनी इमर्जन्सी फंड म्हणून ठेवला. बरेच जण म्हणतात एवढे मोठे पैसे मिळाले, काय केलं पैशाचं? तो 5 एकर शेत तर घेतलंय, हे काय लय मोठी गोष्ट आहे काय? शेत कोण पण घेतंय? नाहीये मित्रांनो. हा विचार बदलणं गरजेचं आहे. ॲसेट आणि लायबिलिटी मधला डिफरन्स समजणं गरजेचं आहे. त्यामुळे इथून पुढे खिशातून पैसा काढताना, कार्ड स्वाईप करताना स्वतःला एक प्रश्न विचारा, मी जे घेतोय ते खिशात पैसे टाकणार आहे की माझ्या खिशातून पैसे काढणार आहे? तुमचा निर्णय मला वाटतं की बदलू शकतो. चूक 5वी, स्वतःला सर्वात आधी पगार न देणं. मित्रांनो, ही 5वी चूक म्हणजे 500 वर्ष जुनी एक अशी सोनेरी शिकवण आहे जी आपण विसरूनच गेलोय. द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन म्हणजे आत्ताचा इराक, सर्वात श्रीमंत माणसाची गोष्ट नावाचं एक पुस्तक नेलं. अर्कद त्या व्यक्तीचं नाव होतं. जेव्हा लोकांनी त्याला विचारलं, अरे तू एवढा श्रीमंत कसा झाला? तेव्हा तो एका वाक्यात काय म्हणतो माहिती आहे का? मी जे काही कमवतो त्यातला एक हिस्सा फक्त आणि फक्त माझा आहे. याला फायनान्सच्या भाषेत काय म्हणतात माहिती आहे का? पे युअर सेल्फ फर्स्ट, म्हणजे सर्वात आधी स्वतःला द्या. पण आपला मराठी माणूस काय करतोय? 1 तारखेला पगार जमा झाला त्या पुढल्या 5 दिवसात EMI, मोबाईल, लाईट बिल, गॅस, क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन, उरलं सुरलं हॉटेलिंग, झोमॅटो, शॉपिंग. सगळ्यात शेवटी आता जे उरलं ती माझी बचत. मला सांगा, महिन्याच्या 28 तारखेला काय उरतं? भोपळा. काही उरत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण एक हुशार माणूस, श्रीमंत माणूस नेमकं याच्या उलटं करतो. तो पगार आल्या आल्या पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करतो, इमर्जन्सीसाठी फंड बाजूला करतो आणि जे अमाऊंट शिल्लक राहते ना, तो पैसा इन्व्हेस्टमेंटसाठी वापरतो. मित्रांनो, 6वी चूक, तुम्ही एका सापळ्यामध्ये अडकलात. काय सापळा माहिती का? सोशल मीडियाचा सापळा आहे. मित्रांनो, या सापळ्यामुळं आज लाखो तरुण पिढी अक्षरशः उद्ध्वस्त होते. आपण सकाळी झोपेतून उठतो, मोबाईल हातात घेतो, स्टेटस बघतो, अरे हा मित्र गोव्याला गेलाय, हा मित्र पुणे एअरपोर्टला आहे, हा दुबईमध्ये आहे. इंस्टाग्राम ओपन केलं तर कोण रील्सवरती मस्तपैकी एन्जॉय करतंय, कोण स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करतंय आणि किंवा कुणीतरी 5 स्टार हॉटेलमध्ये स्वतःचा वाढदिवस साजरा करत असता. मग तुम्ही काय करत असता? रोज सकाळी उठत असता, चहा पित असता, टिफिनचा डब्बा घेत असता, ऑफिसला जाताना ट्रेनच्या डब्यातले धक्के खात असता. कसं तर ऑफिसला पोहोचता, परत ऑफिसला गेलं का बॉसची किटकिट. मनात मग येतं, अरे यार हे सगळे एवढे पुढे कसे गेले? मीच का मागं पडतोय? माझ्या आयुष्यात काय अर्थच उरला नाही. मित्रांनो, थांबा, एक मोठा श्वास घ्या आणि एक काळजाला भिडणारं सत्य ऐका. सोशल मीडिया हे जगातलं सर्वात मोठं खोटं ठिकाण आहे. लोक तिथं तुम्हाला फक्त त्यांच्या आयुष्यातील हायलाइट्स दाखवतात, बिहाइंड द सीन्स बिलकुल दाखवत नाहीत. तो गोव्याचा फोटो, त्यामागचं 80,000चं क्रेडिट कार्डचं बिल थकलेलं असू शकतं, हे कुणी सांगत नाही. ती फिलिंग देणारी नवीन कार दिसते ना, ती दर महिन्याला काही हजारांचा EMI वरला घेतलेली असते. तो लाखोचा आयफोन नो कॉस्ट EMIच्या नावाखाली पुढचं 15 महिने गळ्यात अडकून घेतलेला असतो, हे कुणीही सांगत नाही. तुम्ही ज्यांच्याशी स्वतःची तुलना करून स्वतःला दुःख करून घेताय ना, त्यापैकी 70 ते 80% लोक प्रत्यक्षात तुमच्यापेक्षा जास्त कर्जाच्या खड्ड्यात अडकलेले आहेत. मित्रांनो, सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकात काय लिहिले माहिती आहे का? तुमच्या महागड्या गाडीवर आणि ब्रँडेड घड्याळावर दुसरं कुणीही तुमच्या इतकं इम्प्रेस झालेलं नसतं. तुम्हाला खरं तर लोकांकडून आदर हवा असतो, पण तो आदर वस्तूंनी नाही तर तुमच्या वागणुकीतून मिळतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या.
त्यामुळं आजपासून एक नियम तयार करा. जर तुलना करायची असेल तर जगातल्या फक्त आणि फक्त एकाच माणसाशी करा, तो म्हणजे कालचा तुम्ही. आज तुम्ही कालच्यापेक्षा 1 रुपया जास्त कमवला, तुम्ही जिंकलात. आज तुम्ही कालच्यापेक्षा पैशाबद्दल चांगलं काही वाचलं तर तुम्ही जिंकला. आज तुम्ही कालच्यापेक्षा मार्केटमध्ये नवीन एखादी गोष्ट शिकला तर तुम्ही जिंकला. मित्रांनो, जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणजे वॉरन बफेट. ते आज देखील स्वतःची गाडी स्वतः चालवतात, एका साध्या घरात राहतात. का? कारण त्यांना शो ऑफ करायचा नाही. जाता जाता एक वाक्य डोक्यात फिट करून ठेवा, शांत राहून श्रीमंत होणारे लोक जगात खूप आहेत, पण पैशांचा आरडाओरडा करणारे लोक आतून नेहमी कर्जाने पोखरलेले असतात. 7वी चूक, फक्त एका पगारावर अवलंबून राहणं. मित्रांनो, ही चूक कोविडमध्ये अनेकांच्या लक्षात आली असेल, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मला एक प्रामाणिक सांगा, तुमच्या घरात फक्त एकट्याचाच पगार येतो का? एकच नोकरी आहे का? जर असेल तर लक्षात ठेवा, तुम्ही एका पायावर उभे आहात. कोणीतरी एखादा छोटा धक्का दिला, समजा उद्या कंपनीमध्ये ले ऑफ झाला आणि मेलवरून समजलं की बाबा आपल्याला ले ऑफ मध्ये कामावरून काढून टाकलंय, तुम्ही आणि तुमचं कुटुंब तोंडावर आपटल्याशिवाय राहणार नाही. आजच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये हजारो लोकांना तो रात कामावरून काढून टाकलं जात आहे. मित्रांनो, ही एक प्रकारची आर्थिक आत्महत्या आहे. शेअर मार्केटचे देव मानले जाणारे वॉरन बफेट यांचं एक अप्रतिम वाक्य आहे. ते काय म्हणतात माहिती का? कधीच एका इन्कमवर अवलंबून राहू नका. तुमची गुंतवणूक आणि तुमचं कौशल्य असं वापरा की दुसरा इन्कम सोर्स उभा राहायला पाहिजे. त्यामुळे आजपासूनच ऍक्टिव्ह इन्कमवर फोकस करा, इन्व्हेस्टमेंटवर फोकस करा, स्किल वाढवा आणि पॅसिव्ह इन्कम जनरेट करा. मित्रांनो, इथून तुम्हाला खूप चांगलं इन्कम जनरेट होऊ शकतं. माझे ओळखीचे शिक्षक आहेत, सकाळी शाळेत जातात, जवळपास 40-50 हजार पगार आहे. संध्याकाळी घरी आले का 2 तास ट्युशन घेतात, तिथून जवळपास 15-20 हजार रुपये कमवतात. आणि युट्यूब चॅनल पण चालवतात आणि युट्यूबवरून मुलांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवतात. तिथून पण त्यांना जवळपास 8 ते 10 हजार रुपये महिन्याला येतात. आणि 10 हजाराची SIP सुद्धा केली त्यांनी. यावरून काय लक्षात आलं? 1 महिन्याला जवळपास 70 हजारापेक्षा जास्त इन्कम. उद्या चुकून जर शाळा बंद पडली तर घर थांबणार नाहीये, कारण त्यांनी 3 इन्कमचे सोर्स तयार केलेत. ही खरी फायनान्शियल सिक्युरिटी आहे. आता तुम्ही मला एक सबब नक्की सांगाल, सर सकाळी 9 ते 7 नोकरी असते, सर सकाळी 9ला घरातून बाहेर पडतो, संध्याकाळी 7 वाजतात घरी यायला, जीव थकून जातो, वेळ कुठं मिळतो? मित्रांनो, वाईट वाटून घेऊ नका, पण रोज रात्री जेवण झाल्यानंतर तुम्ही जर 2 ते 3 तास मोबाईलवर रील्स बघत असाल, टीव्हीवरती मालिका बघत असाल, दररोज न चुकता IPLची मॅच बघत असाल, जर हे सगळं बंद केलं आणि एखादं नवीन स्किल शिकलं तर वर्षभरात तुमचं सेकंड इन्कम हमखास सुरू होईल. वेळ सर्वांकडे 24 तासच असतो, तुम्ही तो कुठं खर्च करताय हे खूप महत्वाचं असतं. मित्रांनो, 8वी चूक, कंपाऊंडिंगला उशीर करणं. तुमच्या आयुष्यातली ही खूप महागडी चूक आहे. ही चूक ऐकल्यानंतर तुम्ही अक्षरशः डोक्याला हात लावाल, स्वतःला विचाराल, अरे यार, हे मला 10 वर्षापूर्वी कुणी का सांगितलं नाही? जगातला सर्वात बुद्धिमान माणूस अल्बर्ट आइन्स्टाईन एकदा काय म्हणाले होते माहिती का? कंपाऊंडिंग हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. जर त्यांना हे वाटत असेल तर तुम्हाला आणि मला का वाटायला नको? आता कंपाऊंडिंग म्हणजे नेमकं काय भानगड आहे? एका वाक्यात सांगतो. तुमच्या पैशांना आणखी पैसा कमवण्यासाठी कामाला लावणं. समजा तुमच्याकडे 100 रुपये आहेत, 1 वर्षानंतर 112 रुपये झाले. आता पुढच्या वर्षी 100 रुपयावर व्याज नकोय आपल्याला, तर 112 रुपयांवर व्याज हवंय. याला म्हणतात मित्रांनो पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. मित्रांनो, एक शॉकिंग कॅल्क्युलेशन सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. राहुल नावाची एक व्यक्ती होती, वयाच्या 25व्या वर्षी नोकरीला लागला. दर महिन्याला 5 हजाराची SIP सुरू केली. 12% रिटर्न 60व्या वर्षी 3,24,00,000चा कॉर्पस तयार झाला. आणि त्यांचा दुसरा एक मित्र होता, या 35 वर्षात त्यांनी त्यांच्या खिशातून फक्त 21 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली आणि मिळालेला फायदा 3,03,00,000 आहे. आणि दुसरा सुनील नावाचा एक व्यक्ती होता, त्यानं 10 वर्ष उशीर केला. आता कुठं 25 वय आहे, मजा करू, गाडी घेऊ, एन्जॉय करू. वयाच्या 35व्या वर्षी शहाणपणाला मग गुंतवणुकीला सुरुवात केली. 35व्या वर्षी त्यानं देखील 5 हजाराची SIP सुरू केली. 60व्या वर्षी त्याच्या हातात 94 लाख रुपये होते, खिशातून 15 लाख भरले. मित्रांनो, फरक बघितला का? सुनीलनं फक्त 10 वर्ष उशीर केला, रक्कम तीच, व्याजदर तोच, पण त्या 10 वर्षाच्या उशिरांमुळे सुनीलला तब्बल 2,30,00,000चा फटका बसला. हे ऐकून पोटात गोळा आला ना? पण हेच गणित पैशासाठी अप्रतिम आहे. सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकात काय म्हटलंय? तुमच्याकडे किती पैसा आहे यापेक्षा तुम्ही तुमच्या पैशांना वाढवायला किती वेळ देता हे खूप जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचं 3 महत्वाचे घटक आहेत: जास्त वेळ, थोडी अमाऊंट आणि चांगले रिटर्न. या 3 गोष्टी जर पास झाल्या तर नक्की तुम्हाला चांगला रिवॉर्ड मिळतो. यातून काय लेसन मिळाला? गुंतवणूक सुरू करण्यात सर्वात योग्य वेळ 10 वर्षापूर्वी होती आणि दुसरी सर्वात चांगली वेळ आत्ता आहे, या ठिकाणी आहे. त्यामुळे अजूनपर्यंत तुम्ही SIP सुरू केली नसेल, SIP सुरू करायचा विचार करत असाल पण तुम्हाला समजत नसेल कुठून करायचं, तर दिलेल्या नंबरला मला डायरेक्ट कॉल करा. मी स्वतः कॉल रिसिव्ह करतो, तुम्हाला यासाठी पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. मित्रांनो, तुम्ही म्हणाल सर आमच्याकडे 5,000 नाही आहेत SIP सुरू करायला. मित्रांनो, 500 रुपयांपासून SIP ला सुरुवात करा, 1,000 रुपयांपासून SIP ला सुरुवात करा.
पण सुरुवात करा. रक्कम महत्वाची नाहीये, तुमची सुरुवात खूप महत्वाची आहे. मित्रांनो, 9वी चूक, मार्केट बदला फोमो. मित्रांनो, ही जी 9वी चूक आहे ना, ही शेअर मार्केटमध्ये येणाऱ्या 95% लोकांना अक्षरशः रस्त्यावर आणते. तुम्हाला कोरोनानंतर स्टॉक मार्केट माहीत झालं, स्टॉक मार्केटमध्ये नवीन रेकॉर्ड तुटत गेले, भंगार कंपन्यांचे शेअर्स 2 पट 4 पट 10 पट वाढले. तुमच्या आणि माझ्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपवर हजारो गोष्टी दररोज येत राहिल्या. 100चा शेअर 500 होणार, क्रिप्टोमध्ये 1,00,000 टाका, पुढच्या वर्षी 1 कोटी होतील. या फोमो पाय अक्षरशः लोकांनी पर्सनल लोन काढून मार्केटमध्ये पैसे टाकलेत. काही लोकांनी क्रेडिट कार्ड घासून ऑप्शन ट्रेडिंग केले, तर काहींनी शिक्षणासाठी ठेवलेली एफडी तोडून पेनी स्टॉकमध्ये पैसा लावलाय. मग जेव्हा स्टॉक मार्केटची लाट ओसरते, स्टॉक मार्केट कोसळतं, 60-70% वाढलेले स्टॉक ज्यावेळेला 80% डाऊन येतात, मग त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की आपण या ठिकाणी खूप मोठी चूक केली. द इंटेलिजंट इन्व्हेस्टर बेंजामिन ग्रॅम यांचं एक पुस्तक आहे, त्यामध्ये त्यांनी मिस्टर मार्केट एक लहरी माणूस आहे असं सांगितलंय. तो कधी अति उत्साही असतो तर कधी अचानक निराश होतो. तुम्ही त्याच्या भावनेच्या लाटेवर वाहून जाऊ नका असं स्पष्ट त्यांनी सांगितलंय. आणि जाता जाता वॉरन बफे यांचा सगळ्यात भारी नियम डोक्यात फिट करा. जेव्हा सगळे वेड्यासारखे खरेदी करत सुटतात तेव्हा तुम्ही सावध व्हा, आणि जेव्हा मार्केट पडतं तेव्हा सगळे घाबरून शेअर विकतात, तेव्हा तिथं तुमच्यासाठी संधी असते, तेव्हा तुम्ही खरेदी करा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, शेअर मार्केटमध्ये पैसा बनवण्यासाठी फक्त 3 गोष्टी लागतात: संयम आणि फक्त संयम. 10वी चूक. मित्रांनो, ही चूक विशेषतः आपल्या मराठी माणसांमध्ये सगळीकडे दिसते. प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं तुम्ही. तुमच्या घरात जीवन आनंद, जीवन उमंग, जीवन लाभ अशी एखादी तरी पॉलिसी असेल. खात्री आहे मला 80% लोकांच्या घरात ही फाईल जपून ठेवलेली आहे. काका, मामा किंवा ओळखीचा एजंट घरी येऊन चहा पीत पीत आपल्या गळ्यात मारलेले असते. मित्रांनो, 80% लोकांना समजतच नाहीये की इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट एकत्र करणं हा भारतातला लीगल आणि सगळ्यात मोठा खतरनाक आर्थिक सापळा आहे. लेट स्टॉक मनी या पुस्तकामध्ये काय सांगितलंय माहिती का? प्रत्येक भारतीयाला हे माहित असलंच पाहिजे. अतिशय स्पष्ट लिहिलंय, इंडॉमेंट पॉलिसीज, इलिफ आणि मनी बॅक्ड प्लॅन हे बाजारातील सर्वात खराब फायनान्शियल प्रोडक्ट आहेत. यात ना तुम्हाला चांगला इन्शुरन्स मिळतो ना चांगले रिटर्न्स मिळतात. तुम्ही म्हणाल कसं काय? एक डोळं उघडणारं शॉकिंग गणित समजून घ्या. ऑप्शन ए आहे तुमच्याकडे. पहिला ऑप्शन तुमची नेहमीची पॉलिसी जी तुम्हाला विकली जाते. समजा तुम्ही वर्षाला 50,000 रुपये प्रीमियम भरता. 20 वर्षात तुम्ही खिशातून किती भरले? 10 लाख. 20 वर्षानंतर तुम्हाला मॅच्युरिटीला अमाऊंट किती मिळते? 18 ते 20 लाख. म्हणजे 4 ते 5% परतावा, म्हणजे ऑलमोस्ट महागाई इतकं किंवा महागाईपेक्षा कमी. जर चुकून 20 वर्षात काही झालं तर घरच्यांना किती लाईफ कव्हर मिळते? फक्त 5 ते 10 लाख. आता ऑप्शन बी बघा. एक हुशार माणूस, स्मार्ट माणूस जो आपला युट्यूब चॅनल बघतो तो नक्की हा फॉलो करेल. 50,000 रुपये तुम्ही 2 भागात विभाजित करा. 10,000 रुपये तुम्ही टर्म इन्शुरन्ससाठी, 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स, आणि उरलेले 40,000 जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केले, इंडेक्स फंडामध्ये 12% जरी रिटर्न मिळाले तर 20 वर्षानंतर तुमची मॅच्युरिटी अमाऊंट किती असेल माहिती का? 40 लाख रुपये. आणि चुकून काही झालंच तर घरच्यांना किती मिळतील? 1 कोटी रुपये. फरक तुमच्या डोळ्याच्या समोर आहे. कव्हर 10 पटीनं जास्त, 10 लाखांऐवजी 1 कोटी, आणि इन्व्हेस्टमेंटचा परतावा देखील दुप्पट. मग तुमचा तो गोड बोलणारा एजंट तुम्हाला ऑप्शन बी का सांगत नाही? कारण अगदी साधा आहे मित्रांनो. जुन्या पॉलिसीज ज्या होत्या, इंडॉमेंट प्लॅन, ट्रॅडिशनल प्लॅन, यामध्ये जवळपास 30% कमिशन मिळतं. टर्म इन्शुरन्स वरती फक्त 2 ते 2.5% कमिशन असतं. म्युच्युअल फंड तर आपले डायरेक्टर असतं. थोडक्यात काय तर तुमचं लाखो रुपयांचं नुकसान होतंय. यातून एजंटचं घर चालतं. हे मी स्पष्ट बोलतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण एजंटचं ही जबाबदारी आहे. टर्म इन्शुरन्स देणं गरजेचं आहे, पण ते दिला जात नाही. हा दुर्दैवाचा भाग आहे. म्हणून आजपासून मित्रांनो आपला एक कडक नियम ठरवा. इन्शुरन्ससाठी फक्त आणि फक्त टर्म इन्शुरन्स, स्वस्त आणि मस्त, आणि इन्व्हेस्टमेंटसाठी म्युच्युअल फंड, इंडेक्स फंड किंवा स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट. ह्या दोघांची कधीच खिचडी करू नका. आणि हो, आजच्या आज घरातील पॉलिसी उघडा, चेक करा. ज्या मनी बॅक एंडॉमेंट पॉलिसी असेल ना, जर त्या 3 वर्षापेक्षा जुन्या असतील तर ते सरेंडर करून नुकसान बुक करायचा नक्की विचार करा. कारण हा निर्णय तुमचं भविष्यातील 20 ते 30 लाख रुपये वाचवू शकतो. पण निर्णय स्वतः थोडं अनालिसिस करून, अभ्यास करून घेतलं तर जास्त फायद्याच होईल. 11वी चूक, शेवटची चूक, खूप महत्वाची आहे. ही चूक मी मुद्दाम शेवटी ठेवली कारण जगातली सगळ्यात मोठी आणि ही महागडी चूक आहे. शेअर मार्केटचा बादशाह वॉरन बफेट यांचं एक वाक्य आहे. काय आहे? जगातली सर्वात भारी गुंतवणूक कुठली असेल तर ती स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक. कारण ती संपत्ती तुमच्याकडून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. पण आपल्या माणसांची एक विचित्र सवय आहे. काय? आपला माणूस 50,000चा मोबाईल हसत हसत विकत घेणार, लाखांचा टीव्ही घरात एका झटक्यात घेऊन येणार, 15 लाखाची कार 15 मिनिटाच्या EMI वर फायनल करणार. पण स्वतःची प्रगती करण्यासाठी एखादा 5,000चा ऑनलाईन कोर्स घ्यायचा असेल, एखादं 500 रुपयाचं चांगलं पुस्तक विकत घ्यायचं असेल तर आपण 10 वेळेला विचार करतो, सर या कोर्समध्ये नेमकं काय असेल, माझा खरंच फायदा होईल का, माझे पैसे वायपट जाणार नाहीत ना. अरे मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कदाचित उद्या स्टॉक मार्केट क्रॅश होऊ शकतं, तुमचं क्रिप्टो झिरो होऊ शकतं, बँकेतील एफडी महागाईला खाऊन टाकू शकते,
पण तुमच्या डोक्यातलं ज्ञान, तुमच्या हातातलं स्किल जे तुमच्याकडून कुणीच काढून घेऊ शकत नाही. मित्रांनो, आपण शेतामध्ये लावलेलं एखादं पीक असेल, ऊस असेल, तर तो ऊस चांगला जोमात येण्यासाठी आपण लिक्विड खतं सोडतो. तसंच स्वतःच्या मेंदूला, शरीराला ज्ञानाचं खत जर घातलं तर काय होईल? नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल ना. नेपोलियन हिल यांनी त्यांच्या थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकामध्ये अचूक सांगितलं. काय सांगितलंय? जगातील श्रीमंत लोक ज्ञान आणि नेटवर्क तयार करतात, बाकीचे सगळे लोक काम शोधत राहतात. आता स्वतःमध्ये गुंतवणूक करायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर स्वतःचं स्किल डेव्हलप करा, नवीन गोष्टी शिका, इंग्लिश स्पोकन शिका, एक्सेल कोडिंग शिका, डिजिटल मार्केटिंग शिका, शेअर मार्केट शिका, व्हिडिओ एडिटिंग असेल तर एडिटिंग शिका, पुस्तकं वाचायचं असेल तर कमीत कमी ट्रेडिंग सायकोलॉजी, रिच डॅड पुअर डॅड, रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन यासारखी पुस्तकं वाचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कितीही पैसे कमवले शरीर साथ देत नसेल तर काय उपयोग? त्यामुळे दररोज 30 मिनिट कमीत कमी व्यायाम करा, जंक फूड टाळा. चौथं, त्याचबरोबर नेटवर्क, चांगल्या आणि प्रगत विचारांच्या लोकांसोबत नेटवर्क तयार करा, एखादा चांगला मेंटॉर शोधा. त्याचबरोबर ताण येत असेल तर स्ट्रेस मॅनेजमेंट करायला शिका, त्यामध्ये खूप आनंद आहे. आणि जाता जाता एक शॉकिंग स्टोरी सांगतो. माझ्या ओळखीचे एक अकाउंटंट होते, महिन्याला 30,000 पगार होता. त्यांनी स्वतःच्या खिशातून 10,000 रुपये टाकले, एक्सेलचं, पॉवर BIचा एक ऑनलाईन कोर्स लावला, 6 महिने रात्रंदिवस मेहनत करून ते शिकले, नवीन ठिकाणी इंटरव्ह्यू दिला. मित्रांनो, त्यांना तब्बल 65,000ची नोकरी लागली. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती आहे? गुंतवणूक फक्त 10,000ची आहे. एका वर्षात वाढीव फायदा किती झाला? 35,000 गुणुले 12, 4,20,000, म्हणजे तब्बल 4,200% रिटर्न. अरे मला सांगा, जगातल्या कुठल्या म्युच्युअल फंडने, कुठल्या स्टॉकने एका वर्षात एवढे रिटर्न दिले असते, ते पण पुढे लाईफ टाईम. त्यामुळं तुमचा मेंदू, तुमचं स्किल, तुमचं आरोग्य हे जगातलं सर्वात मोठं असेट आहे. बाकीच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट नंतर करता येते. त्यामुळे आजपासून एक कडक नियम तयार करा. तुमच्या महिन्याच्या उत्पन्नातील कमीत कमी 5 ते 10% पैसा तर फक्त आणि फक्त स्वतःवरती गुंतवणूक करा. हा माझा तुम्हाला सल्ला नाहीये, तर हा माझा तुमच्यासाठी नियम आहे. सायकोलॉजी ऑफ मनी आहे. जो माणूस पैशाचं मानसशास्त्र समजतो तो श्रीमंत होतो. जो समजत नाहीये तो 1 लाख पगार असो किंवा 10 लाख, आयुष्यभर नुसती धावपळ करत राहतो. आणि शेवटी भावनिक गोष्ट सांगतो. आता मला सांगा, या 11 चुकांपैकी तुम्ही कोणत्या चुका केला? कमेंट्स करून नक्की सांगा, मी त्याला नक्की रिप्लाय देईल. एक छोटं प्रॉमिस करा आज स्वतःसाठी. आजपासून किमान एक चूक सुधारायला सुरुवात करा. एक छोटंसं पाऊल पुढच्या 10 वर्षात मोठा बदल घडवू शकतं. हा व्हिडिओ तुमच्या मित्राला, तुमच्या भावाला, तुमच्या बहिणीला, तुमच्या फॅमिलीतील सर्वांना शेअर करा. त्यांना देखील याचा बेनिफिट होईल. सर्वात महत्त्वाचं, YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बेल आयकॉन देखील दाबा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका नवीन विषयावरती बोलणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.